महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताभाऊ लवटे आपल्या सोबत आहेत। आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं नियोजन चालू आहे आणि एखादं काम करण्यासाठी त्याच्या पाठीमागं मित्रमंडळी असो की अनेक सहकार्यांचा हातभार लागतोय। त्याच पद्धतीने हे स्पर्धेमागचे सगळे सहकारी आहेत। रामकृष्ण अण्णा साधव साहेबांनी जे काय आज खूप मोठं नियोजन करत आहेत, ह्या सर्व मंडळींचं खारीचा वाटा आहे आणि लहानपणापासून ते कोल्हापुरात तालमीत होते जे सहकारी आज आपल्या समोर आहेत। पण काय सांगाल आज तुमचे सहकारी मित्र जे की एकत्र तालमीला तुम्ही कोल्हापुरात होतात, आज खूप मोठं नियोजन ते महाराष्ट्र केसरीचं करत आहेत। आज गाडी पण डिक्लेअर झालेली आहे। अण्णांनी पैलवानांसाठी जी फॉर्च्युनर गाडी डिक्लेअर केली हे पैलवानांसाठी चांगलं मोठं भाग्य आहे। याच्या आधी असं कोणी बक्षीस ठेवलेलं नव्हतं। 1 नंबरला फॉर्च्युनर, 2 नंबरला स्कॉर्पियन असं नियोजन कधी कोणी केलेलं नव्हतं, ते अण्णांनी केलेलं आहे। पैलवानांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि पैलवानांसाठी सोन्याचे सण आहेत अण्णांकडे। तसं लहानपणापासून आणि तुम्ही त्यांचे मित्र आहे जवळचे, ते थोडं जडणघडण सांगा, तुम्ही कसा प्रवास अण्णा मी 2002 साली कोल्हापूरला आमची तालमीत मी गंगावेसला प्रॅक्टिसला जायचो, अण्णा पाटील चाळीत राहिले होते। अण्णांची माझी तिथनं मैत्री खरं। त्याच्यानंतर आज जवळजवळ 20-22 वर्षाला अण्णांनी एकत्र आहेत। अण्णांनी पैलवानांना कायम सपोर्ट केलेला आहे। अण्णांची ज्यावेळेस परिस्थिती म्हणजे एवढी डेव्हलप नव्हती त्यावेळी अण्णांनी पैलवानांना सपोर्ट केला आणि आता तर अण्णांकडे म्हणजे व्यवस्थित आहे। तर पैलवानांना आजही अण्णा सपोर्ट करतातच, नेहमी अण्णांनी पैलवानांना सपोर्ट केलेला आहे। आज वासा पूजन झालं, परत माती पूजन झालं, इथनं पुढे महाराष्ट्र केसरी पर्यंत काळ जो आहे वेळ बराच आहे, 15-20 दिवस आहे। त्या याच्यामध्ये आपलं शेड्यूल काय असणार आहे, काय रूपरेषा असणार आहे कामाचं? अण्णा सांगतील ते त्याप्रमाणे काम करायचं, अण्णा जे काय नियोजन देतील ते पार पाडायचं। तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? आता अजून तरी आता जी होती ती झालेली आहे, आता इथून पुढे अण्णा काय सांगतील नवीन जबाबदारी किंवा स्टेज पासून जे मॅट मातीचे जे नियोजन हे सर्व करायचं बघायचं, अण्णा सांगतील ते नियोजन पार पाडायचं। सर तुमच्याकडे काय नियोजन आहे? तुमचं नाव सांगा सर। मी विनायक नाथ, महाराष्ट्र केसरीचे आमच्याकडं जे बॅक ऑफिसला काम चालतं पूर्ण, आता जे पैलवान येणार आहेत त्यांची राहण्याची, जे रेफरी लोक आहेत त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था, त्यांच्यात जेवण जे काय गोष्टी असतील सगळ्याची चांगली खातिरदारी घ्यायची जबाबदारी आमच्याकडे आहे। तिनं जे पडद्यामागचे जे सहकार्य असतात त्यांचं खूप मोठं योगदान असते आणि येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली ही महाराष्ट्र केसरी होणार, हे 100% खात्री सांगतो मी। धन्यवाद।